प्रत्येक वर्षी आपण त्याच उत्साहात तुळशी विवाह सोहळा पार पाडत असतो. परंतु तुळशीचे लग्न शालिग्रामशीच का लावले जाते किंवा तुळशी विवाह आपण का करतो हे तुम्हाला माहिती आहे का? चला आपण आज तेच जाणून घेणार आहोत. तुळशी विवाहासंबंधी एक सुंदर कथा सांगितली जाते ती अशी. पौराणिक काळात एक जालंधर नावाचा राक्षस होता. वृंदा ही त्याची पत्नी होती आणि ती एकनिष्ठ पतिव्रता होती. तिच्या याच पावित्र्यामुळे जालंधरला कोणीही हरवू शकत नव्हते. जालंधरच्या अत्याचारामुळे सर्व देव त्रस्त झाले होते. या त्रासातून मुक्तता व्हावी म्हणून सर्व देवांनी भगवान विष्णूंकडे मदत मागितली. त्यानंतर भगवान विष्णूंनी जालंधरचे रूप धारण केले आणि वृंदेचे पावित्र्य भंग केले. वृंदेचे पावित्र्य भंग झाल्यामुळेच अत्याचारी जालंधरचा वध करणे शक्य झाले. फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यानंतर वृंदा क्रोधित झाली आणि तिने भगवान विष्णूंना शाप दिला की ते शालिग्राम होतील आणि पत्नी विरहित राहतील. त्यानंतर तिने आत्मदहन केले. वृंदेच्या भक्तीने आणि पावित्र्याने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी तिला तुळशी नावाच्या पवित्र वनस्पतीच्या रूपात पृथ्वीवर स्थान दिले आणि शालिग्राम म्हणजेच दगड रूपात तिच्याशी विवाह करण्याचे वचन दिले. या वचनानुसार कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशी नंतर द्वादशी तिथीला भगवान विष्णूंनी शालिग्राम रूपात तुळशीशी विवाह केला. तेव्हापासूनच मग तुळशी विवाहाची परंपरा सुरू झाली. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.